नमस्कार. यापूर्वीच्या 3 संस्कृत श्लोकांवरील व्हिडिओजना आपला छान प्रतिसाद मिळाला, त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. हा 4था व्हिडिओ. यामध्ये कवीनं जे वर्णन केलं आहे ते म्हणजे 2 लहान भावंडांचे जे भांडण होतात आणि त्याच्यामध्ये आई किंवा वडील पडल्यानंतर ते भावंड एकमेकांवर लोटतात आणि मग आपल्याला कळतं की हे असंच चालू राहणार आहे. कोणीच स्वतःची चूक कबूल करत नाही आणि भांडण तर करतात आणि दुसऱ्यावर नाव टाकतात. ही लहान मुलांची ही जी भांडणाची मौज आहे आणि त्यासाठी आई वडील जेव्हा ते सोडवायचा प्रयत्न करतात त्यावेळी होणारी जी गंमत प्रत्येकच घरामध्ये हमखास घडते. तर तो श्लोक मी प्रथम सांगतो. कवी असं वर्णन करतो, श्लोक असा लिहितो तो. हे हेरंब किमंबरो दिशि कुतः कर्णौ लुठत्यग्निभुः किं ते स्कंद विचेष्टितं मम पुरा संख्याः कृता चक्षुषाम् नैतत्तेऽप्युचितं गजास्य चरितं नासां मिमीतेऽम्ब मे तावेवं सहसा विलोक्य हसित व्यग्रा शिवा पातु वः. आता यामध्ये कवी असं वर्णन करतो की माता पार्वतीला आपली मुलं भांडत आहेत, म्हणजे गणेश आणि स्कंद ही छोटी बाळं भांडत आहे. कार्तिकेयाला स्कंद असं नाव आहे. तो कार्तिकेय आणि गणेश हे लहान भाऊ भांडत आहेत. हे कळल्यानंतर माता पार्वती बाहेर आली आणि छोटा भाऊ शेवटी रडतो. तर तो गणेश कोपऱ्यामध्ये रडत आहे. तर माता पार्वती त्याला विचारते, हे हेरंब. तो म्हणतो किमंब. अंब म्हणजे आई. हे हेरंबा. तो म्हणतो काय आई. रोदिशी कुतः. पार्वती विचारते का बरं रडतोयस बाळा. तो काय म्हणतो, कर्णो लुठती अग्निभूः. अग्निभू हे कार्तिकेयाचं आणखी एक नाव आहे. कर्णौ म्हणजे कान. तो गणेश सांगतो मी का रडत आहे, तर कार्तिकेय माझे दोन्ही कान ओढतोय. तो कार्तिकेय म्हणतो केवढे कान आहेत रे बाबा तुझे, असं चिडवतोय त्याला. मग आई त्या कार्तिकेयाकडे वळते आणि म्हणते किम ते स्कंद विचेष्टितम. का रे स्कंदा, लहान भावाची अशी खोडी का करतोस तू. तो स्कंद म्हणतो की आई हा माझी खोडी सांगतो, स्वतःची खोडी काही हा सांगत नाहीये. यानं काय केलं आधी, मम पुरा संख्या हा कृता चक्षुषाम. आता कार्तिकेयाला 6 तोंड आहेत असं वर्णन आहे. मग या गणेशानं आधी खोडी काय केली कार्तिकेयाची, त्यानं प्रत्येक तोंड मोजलं आणि प्रत्येक तोंडावरचे 2-2 डोळे मोजले. अबब किती 10 डोळे आहेत रे तुला. मग असं कार्तिकेयाचे डोळे मोजल्यावर त्यानं याची कान ओढले की तुझे कान किती लांब आहेत रे. मग आई पुन्हा वळते गणेशाकडे. नैतत्ते प्युचितम गजास्य. गजास्य म्हणजे हत्तीचे तोंड असणारा. हे गणराया गणेशा, तुलाही हे शोभत नाही. मोठ्या भावाच्या खुड्या का करतोस. त्याची डोळे तू मोजले म्हणून त्यानं तुझे कान लांब आहेत म्हणून उपटले. तर तो त्याच्या आधीची खोडी गणेश सांगतो. तो काय म्हणतो, नासा मिमिते अंबमे. आई यानं माझ्या सोंडेची लांबी मोजली. त्यानं अशी सोंड धरली असेल आणि वीत एक वीत पुढे पुढे करत मोजली असेल. 1 2 3 4 वीत असं अशी माझ्या नाकाची लांबी मोजली. मग माता पार्वतीच्या लक्षात येतं की हे असं चालू राहणार आहे. याला विचारलं तो त्याची खोडी सांगतो, त्याला विचारलं हा याची खोडी सांगतो. कोणीही स्वतःच्या खोड्या सांगत नसते. आणि मग असंच चालू राहिल्यानंतर कवी म्हणतो तावेवं सहसा विलोक्य. त्या दोघांना असं पाहून हसितव व्यग्रा शिवा. शिवा म्हणजे पार्वती. पातु वह, तुमचं कल्याण करो. संस्कृतचे कवी असं छान वर्णन करतात आणि शेवटी असं म्हणत असतात की अशा प्रकारे ही दैवत तुमचं कल्याण करो. तर ही अशी माता पार्वती जी या छोट्या भावंडांचं भांडण सोडवणारी आहे, ती तुमचं आमचं कल्याण करो. छान वाटला असेल हा पण व्हिडिओ तर जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.